भावे सर बोला. नंतर मला पिन करा, तर मी आता पिन करत नाही, पिन करू शकत नाही मी. बरं सांगेन तेव्हा पिन करा. हो हो चालेल. हर्षद गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सुप्रभात. विजय भोळे साहेब पण जॉईन झालेत. गुड मॉर्निंग विजय. प्रभात सगळ्यांना. येस, गणेश भिडे, अमोद पटवर्धन, त्याच्यानंतर अजून कोण कोण जॉईन झालेत मला नावं. मिलिंद पाध्ये, हर्षद परवे. मला कोर्स करा. होय करतोय. उन्मेष थत्ते गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर पुष्पा जोशी मॅडम गुड मॉर्निंग. पुष्पा जोशी मॅडम गुड मॉर्निंग. सुनील पाठक गुड मॉर्निंग. प्रशांत कोराने गुड मॉर्निंग. मकरंद शेरकर, कविता पिंपळेकर, निशा पटवर्धन, पद्मा बडवे, सगळ्यांना सुप्रभात. सगळ्यांना. भोळे पण आले. विजय भोळे आले. येते आता भरपूर लोक येतात. हर्षद चेक कर, तुला पोस्ट केलंय. हा केला झालं. आपण एक्झॅक्टली 8 वाजता सुरुवात करू सेशन. हो ओके 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 ओके. फेसबुक पण झालं का चालू काही? फेसबुक लाईव्ह आपण 8 वाजता सुरुवात करू. हे करतोय 2 मिनिटात होईल बघ चालू. हा करतो. कर ना चालू पण. होईल होईल. चेक करा.
अशात फेसबुक चेक कर. करतो आहे मी ऑलरेडी फेसबुकवर. नाही आला तो. आलं. आलं ना? ते अनाउन्समेंट म्हणून करून टाकतो की वरती राहील सगळ्यात. Right. नवीन जॉईन झालेले आहेत मगाच्या पेक्षा. एक संजय पाटील सर दिसत आहेत. पाटील सर नमस्कार, गुड मॉर्निंग. अजून ब्लँक रवींद्र म्हणून दिसत आहेत. रवींद्र सर गुड मॉर्निंग. अमित गुड मॉर्निंग. अमित भट पण जॉईन झालेले आहेत. मनोश्री गणपुले गुड मॉर्निंग. अरे शिरंजन ब्लँक दिसतोय स्क्रीन फेसबुकला. स्क्रीनवरती नुसती नावं येत आहेत फेसबुकच्या. हा मग ठीक आहे, आता तेवढंच दिसेल कारण अजून चालू नाही ना केलेलं. ज्याने अजून व्हिडिओ चालू नाही केलाय. ओके ठीक आहे. बाकी काय. नमस्कार भोळे सर. गानू काका पण आहे ना. गानू काका नमस्कार. गानू काका गानू काका नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. कधी आलात दुबईवरनं? मी 14 तारखेला. बर. आता होम क्वारंटाईन चालू आहे. ते काय ते सगळ्यांचं होणारच ना. हो. आपण एका मिनिटामध्ये चालू करणार आहोत. जवळपास 34 लोक जॉईन झालेली आहेत. एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की प्रत्येकाने त्यांचं नाव म्हणजे आता अजित गानू असतील तर अजित गानू सर आणि त्यांचं नाव ठाणा, लोकेशन ठाणा आणि मोबाईल नंबर. ज्याने आधी लिहिलेले आहेत त्यांनी परत टाकू नका. ज्यांनी नवीन आता जॉईन झालेले आहेत तर त्यांनी हे करा, मोबाईल नंबर देऊन ठेवा. काहीतरी खाण्यापिणा सुरू आहे. थोडं तरी फोटो दाखवलाय. दुसरी रिक्वेस्ट आहे की ज्या वेळेला मेन स्पीकर बोलत असतील किंवा ऍडमिनच्या काही इन्स्ट्रक्शन्स येत असतील तर त्यावेळेला आपले स्पीकर्स माईक वगैरे बंद ठेवा. म्हणजे अनम्यूट करा, बंद नका ठेवू, अनम्यूट करा. आणि दुसरी सूचना अशी आहे की आपलं 9 सेशन चालू झाल्यानंतर ज्या वेळेला प्रश्नोत्तरांचा तास असेल तर त्यावेळेला इकडे हाताची खूण असते तर ती तरी हँड्सअप करा किंवा सरळ असा हात दाखवा की मला प्रश्न विचारायचा आहे. आपलं ऍडमिन लक्ष ठेवतील आणि चॅट बॉक्स मध्ये टाका. कुठेही केलं तरी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं वगैरे विचारतात. जे फेसबुक लाईव्ह वरती आहेत तर त्यांनी आपले ऍडमिन फेसबुक लाईव्ह वरती बघतायत तर त्यांचे क्वेश्चन आन्सर्स पण घेतले जातील आणि ते पण सुरुवात केलं. सो आपण 8 वाजलेले आहेत आणि आपण पहिल्यांदा जे आपले प्रायोजकत्व ज्यांनी दिलेले आहे तर त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट पासून आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या आपल्या गोष्टी चालू होतील.
माझा आवाज येतोय? ऑडिबल आहे आता? ओके. हो सर येतोय. आहे. क्वचित ते ऍडव्हर्टाइजमेंट दाखवत होतो त्याच्यामुळे तो आवाज हे केला असेल. सॉरी. सुप्रभात. श्रीरंजन भावे सर्वांचं आम्ही स्वागत करतो इकडे. ब्राह्मण इंटरनॅशनल नेटवर्क ही ब्रेन नावाने आमची संस्था आहे आणि या संस्थेतर्फे अनेक उपक्रम केले जातात. त्याच्यातला आपण एक 3 दिवसाचा एक उपक्रम केलेला होता. त्याच्यातले 2 पुष्प ऑलरेडी विणली गेलेली आहेत. कोरोना से ना डरोना या तत्वाखाली कोरोनाचे जे नाहक भीती दाखवली जाते त्याच्यापासून भीतीपासून बाहेर पडा, ते उगाचच भीती घेऊ नका अशा पद्धतीने आपण पहिलं पुष्प घेतलं ते आयुर्वेदावरती घेतलं, शरीर. त्याच्यानंतर शरीराचा दुसरा एक भाग असतो तो म्हणजे औषध झाल्यानंतर आपल्याला निरोगी राहण्यासाठी व्यायाम, योग करायला लागतात. योगासनाचे पूर्वापार आपली परंपरा आहे. आणि तिसरं जे आध्यात्मिक लेवलला आणि स्पिरिच्युअल लेवलला एक आपण मंत्रशक्तीने किंवा अनेक मार्गांनी एक आपण डेव्हलप करत असतो. तर ही मन शांत ठेवून स्वतःची एनर्जी डेव्हलप करण्याचा जो प्रयत्न आहे ते आज आहे आपलं तिसरं पुष्प. ब्रेनची इतर माहिती आम्ही मुद्दाम देणं हे करतोय, नंतर देतोय, कारण आता सर्वात महत्वाचं आहे की आपले जे वक्ते आहेत तर त्यांची माहिती देऊन आपण जास्तीत जास्त वेळ आपण त्यांचं वक्त्यांचं जे चर्चासत्र आहे तर ते चालू ठेवावं म्हणून मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. तसं बघायला गेलं तर ओळख करून द्यायला कमीत कमी मला 5 मिनिटं लागणार आहेत, पण थोडक्यात ओळख जर का करून द्यायची तर सुरुवात करूया लेडीज फर्स्ट म्हणून. मुग्धाताई नमस्कार. मुग्धा किरण कानपाटक यांची वैद्यकीय पार्श्वभूमी आहे. GMC जे हॉस्पिटल मध्ये त्या काम करत होत्या. आध्यात्मिक हिलिंग हे खूप महत्वाचं क्षेत्र त्यांनी नावाजलेलं आहे. 2006 साली कॉस्मी ऍडव्होकसी या संस्थेची त्यांनी सुरुवात केली आणि ही एकमेव अशी आध्यात्मिक संस्था आहे की जिला ISO 9001 2015 हे आंतरराष्ट्रीय नामांकन आणि मान्यता प्राप्त परिणत प्रशिक्षक म्हणून त्यांना मिळालेला आहे. दोघेही महागुरु ब्रह्मर्षी चक्रवर्ती डॉक्टर न्यूटन आणि ब्रह्मर्षी विद्याविष्टा डॉक्टर लक्ष्मी यांचे शिष्य आहेत. मिड डे आयकॉनिक साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग आणि नाद ब्रह्म योग या पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त मास्टर इन्फोग्राफोथेरपी आणि ट्रान्सजनरेशनल फॅमिली हिलिंग फॅसिलिटर म्हणून या क्षेत्रामध्ये त्यांना पुरस्कारित केलेलं आहे दोघांना. अनेक व्याधींवरती उपचार ते वेगवेगळ्या ठिकाणी करतात आणि नुसतं इथेच नाही तर अनेक देश विदेशांमध्ये यांचे क्लायंट्स त्यांच्याकडनं उपचार घेत असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे असं आहे की या पार्श्वभूमीवरती म्हणजे एवढं कॅलिबर, कॅपॅबिलिटी आणि स्केल असून सुद्धा डाऊन टू अर्थ आहेत दोघ जण आणि दोघेही वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं की हे दोघेही ब्रेन साठी खूप चांगलं काम करत आहेत. त्याच्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांनी आपल्या विनंतीस मान देऊन हा सेशन घ्यायचं ठरवलं त्याच्याबद्दल ब्रेन तर्फे तुमचे आभार आणि परत एकदा तुमचं दोघांचं स्वागत. मी आता किरण सर आणि मुग्धाताई तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचं सेशन चालू करावं. धन्यवाद. सगळ्यांना आमच्या दोघांकडनं नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या सेशनला. तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आणि याबद्दलची माहिती तुम्हाला मुग्धा मॅडम देतील. हे जे आपण आज सेशन घेणार आहोत त्याचा मी एक थोडासा क्रम सांगतोय की आपण फ्रिक्वेन्सी, साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग आणि शिवशब्दनाद या 2 हिलिंग मोडॅलिटीज आज इथे घेणार आहोत आणि त्या संदर्भातली माहिती, त्या संदर्भातलं विवेचन अगदी काही शब्दात तुम्हाला हे सांगितलं जाईल. त्याच्यासाठी एक व्हिडिओ दाखवला जाईल आणि नंतर आपलं सेशन पुढे चालू होईल आणि नंतर मग प्रश्नोत्तरांचा तास होईल. ठीक आहे. सो भावे सर तुम्ही पिन केलं तरी चालेल. पिन आहे ऑलरेडी, व्हिडिओ पिन तुम्हाला पिन केलाय.
तुम्ही आता मी एक व्हिडिओ दाखवतोय, ती व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी. दिसतोय सगळ्यांना? फ्रिक्वेन्सी ह्या कशा आपल्या शरीरावरती, या विश्वावरती व्हायब्रेशन्स हे काम करतात, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. ही रांगोळी आहे, कलर रांगोळी, आणि त्या प्लेटवर ठेवली आणि त्या व्हायब्रेशननी कसे विविध कलर्स होतात हे बघा. म्हणजे व्हायब्रेशन किती काम करतात. विविध आकार निर्माण होतात व्हायब्रेशन्सने. ती व्यक्ती फक्त हे बघा कसे व्हायब्रेट होत आहेत सगळं. अशाच आपल्या आतल्या पेशी पण होतात ज्यावेळेला आपण हे सेशन घेत असतो. हा व्हिडिओ युट्यूब वरनं मिळालेला आहे. सो तुम्हाला एकूण आयडिया आली असेल की व्हायब्रेशन्स कसं काम करतात. ठीक आहे. सो त्या संदर्भातली अजून माहिती, व्यवस्थित शास्त्रशुद्ध माहिती मी मुग्धा मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपल्या या संपूर्ण जे काही आपले सहभागी सदस्य आहेत त्यांना द्यावे. नमस्ते, सुप्रभात, शुभोदय. हो, मी केलंय. मी मुग्धा आणि किरण तानपाठक कॉस्मी ॲडव्होकेसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. येस माय डिअर फ्रेंड्स, मनःपूर्वक आणि हार्दिक. कारण मन आणि हृदय यातच आपलं आयुष्य, ज्याला आपण कधी जन्म म्हणतो, कधी दैव म्हणतो, कधी जीवन म्हणतो, कधी आत्मा म्हणतो, कधी कळतच नाही काय असतं. सो नेमकं या मन आणि हृदयाचं संतुलन कसं साधायचं याबद्दलची माहिती नव्हे तर जास्तीत जास्त प्रात्यक्षिक आज आपण अनुभवणार आहोत. मूळ संकल्पना किंवा हेतू हाच आहे, या तत्वावर आधारित आहे की मी जर विचारलं किंवा प्रत्येकाने स्वतःला विचारलं की मी जन्म जगतोय की जीवन जगतोय, साहजिकच प्रश्न येतो काय फरक आहे दोघांमध्ये. जन्म देहाला लागू आहे, पण जीवन त्या देहात जो श्वास, जी चेतना, जी ऊर्जा, जी शक्ती निरंतर प्रवाही असते तिला लागू नाहीये. सो असं म्हणू शकतो की जीवन जन्माचा ताबा घेऊ शकतो किंवा जीवनामुळे जन्म सुचारूपणे नदीसारखा प्रवाहित होऊ शकतो, तरंगू शकतो. मग आता आपण आरामात त्या प्रवाहात, त्या तरंगात प्रवास करतोय का त्यात हिंदोळे आहेत आणि ते हिंदोळे कुठून येतात? हृदयात काही न आवडलेलं, मनाला काही न पसंत झालेलं, या सूक्ष्म पातळीवर ज्या घडामोडी होतात त्याचे परिणाम आपल्याला आपल्या पेशीवर, प्रत्येक अणु रेणूवर दिसून येतात. तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघितलं की जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर ती प्लेट होती आणि त्या बॉलने तो व्यक्ती विविध तरंग निर्माण करत होता, विविध फ्रिक्वेन्सी निर्माण करत होता, ज्या योगे त्या रांगोळीचे जे बारीक कण होते विविध आकार फॉर्म करत होते. याच तत्वावर आपलं शरीर पण 70 ते 80% पाणी आणि उरलेले बाकीचे सगळे घन घटक फॉर्म याने बनलेले आहे.
तर आज जे आपण शिव शब्द नाद आणि साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग करणार येस, आपण सगळे मिळून एकत्र करणार आहोत. त्या आवाजाच्या नादाने, कधी बाहेरून येणाऱ्या, कधी आत निर्माण केलेल्या नादाने जी तरंग उठतील, जी फ्रिक्वेन्सी रिसेट होईल, त्यात आपल्या प्रत्येक पेशीतील, अणुतील, विचारातील, भावनेतील, संकल्पनेतील जे जे अवरोध आहे त्याचं निराकरण होणार आहे, ते पुन्हा प्रस्थापित होणार आहे. कशासाठी? तर जन्म टू जीवनचा प्रवास. जीवन निरंतर आहे. हा देह सोडला तरी माझं जीवन पुढे कुठल्या तरी फॉर्म मध्ये पुन्हा निर्माण होणार आहे. म्हणजेच ज्याला आपण अनादि अनंत म्हणतो असं. सो असं आपण म्हणू शकतो का की मी अनादि अनंत आहे? येस. जर जन्मापासून, फॉर्म पासून त्या फॉर्मला जी रन करते त्या बॅटरीशी, त्या चेतनेशी कनेक्ट झालो तर नक्कीच जन्म आणि जीवन त्या रेल्वे रुळासारखं किंवा नदीच्या दोन्ही किनाऱ्यांसारखं प्रवाहित होऊ शकतं आणि आपल्याला हवं तेवढं कधी संकुचायचं, कधी विस्तारायचं हे आपल्या ताब्यात येऊ शकतं. तर याचा आजच्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर काय बरं आपण सांगड आणि कशी सांगड घालू शकतो? तर जन्म प्रत्येकाचा चालू आहे, पण तो जन्म जगताना प्राथमिक गरजा किंवा बौद्धिक गरजा किंवा हार्दिक गरजा ज्या आहेत त्यात कुठेतरी असंतुलन आहे, चिंता आहे, काळजी आहे, भय आहे, जे हेल्थ, वेल्थ, रिलेशन, करिअर, सोशल स्टेटस, एज्युकेशनल स्टेटस, एक्सपान्शन सगळ्यांमध्ये एकात किंवा सगळ्यांमध्ये असंतुलन निर्माण करतो. तर या भयाला माहिती असतं, या न्यूनाला, या काळजीला माहिती असतं की करायची नाही, सकारात्मक विचार करा. पण विचार करून तो कृतीत आणायची वेळ आली की कळतंय पण वळत नाही सारखं पुन्हा तो भय किंवा ती भीती, काळजी आपल्यावर डोईजड होते आणि स्वतःशी असलेलं नातं थोडं असंतुलित होतं. तर याला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीचा आजचं आपलं हे पुष्प. स्पिरिच्युअलिटी, स्पिरिट म्हणजेच जीव, यू आर ऑल, यू आर कम्प्लीट. त्यासाठी जीवात असलेल्या त्या श्वासरूपी चैतन्याशी कनेक्ट होणं अतिशय गरजेचं आहे. तर आज आपण श्वास, आपण जन्माला येतो तेव्हा जर आपण रडण्याचा आवाज नाही आला, बघा आवाज यायला पाहिजे, श्वासही घेतला गेला पाहिजे पहिला आणि आवाजही आला पाहिजे. कुठला बरं असतो पहिला नाद? तो जन्माला आल्या आल्या ऍ, आणि मग तो टाहो फोडल्यासारखा प्रत्येक जण हर्ष उल्हासित होतं, टॅ 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 ऍ म्हणत राहतो. सो ऍ इज अ स्टार्ट ऑफ लाईफ, ऍ इज अ स्टार्ट ऑफ क्रिएशन, ऍ इज अ स्टार्ट ऑफ पोषण, वाढ, ग्रोथ, एक्सपान्शन, राईट? सो एक नाद ऍ पण आपण उच्चारणार आहोत. आईच्या नाळेशी आपण कनेक्टेड असतो आणि ती नाळ आपल्या नाभीच्या ठिकाणी जोडलेली असते. दृश्य नाभी नव्हे, अदृश्य चेतना स्वरूप जी नाड्यांचं संचलन करत असते. सूक्ष्म पातळीवर आपली ऊर्जा प्रत्येक अणुरेणूपर्यंत पोहोचवत असते. त्या पातळीला जाऊन आपण कार्य करणार आहोत नादाच्या मार्फत. नादाने प्रत्येक अणुरेणूत कणाकणात कसा फेरबदल होतो. जर माझा विचार भीतीचा असेल, काळजीचा असेल किंवा प्रश्नचिन्हाचा असेल तर या नादामार्फत जर तुम्ही स्वतःला शिथिल सोडलं तर त्या ठिकाणी जे काही तुम्हाला उत्तर मिळत नाहीये किंवा योग्य कृती घडत नाहीये किंवा काय करू हे सुचत नाहीये, याचं मन शांत होऊन
प्रेमपूर्वक स्वतःशी कनेक्शन होऊन पुन्हा आपण जन्म ते जीवन जुडूया आणि एक्सपांड होऊया. सो पुन्हा सुप्रभात आणि शुभोदय. वी विश यू राईज अलॉंग विथ द नाद योगा. ओव्हर टू किरण सर. आताच मॅडमने जो विचार मांडला किंवा ज्याच्याबद्दल बोलले शिवशब्दनाद, त्याचं आपण आता प्रॅक्टिकल सेशन घेणार आहोत. राईट. सो प्रॅक्टिकल सेशन प्रत्येकाने करायचं, त्याच्यात त्याची अनुभूती घ्यायची, लॉजिक सगळं बाजूला ठेवा आणि त्यात छान स्वतःला झोकून द्या. ओके. आपण आता हे 2 प्रकारचे नाद मी तुम्हाला सांगणार आहे. खूप आहेत. प्रत्येक हे शिवशब्दनाद म्हणजे काय, तर प्रत्येक आपल्या ऑर्गनवर, शरीराचे जे अवयव आहेत, आपले जे काही समस्या आहेत, त्या समस्येवरती रामबाण उपाय आहेत. हे प्रूव्हन आहेत सगळे. म्हणजे तुम्ही वेबसाईटला भेट दिली आमची, तुम्हाला लक्षात येईल. हे प्रूव्हन आहे. सो तुम्ही आता काय करायचं, मी तुम्हाला सांगतोय त्याप्रमाणे मुद्रा करायची. आधी बघून घ्या काय करायचंय. एक सगळ्यांना नम्र विनंती की ज्या वेळेला आपण हे सगळं करत असतो त्यावेळेला आपल्या हा चष्मा काढून ठेवायचा आहे. बाह्य जगत बंद करायचंय आणि आतल्या जगताशी कनेक्ट व्हायचंय. ओके. सो माझ्याकडे आता चष्मा तुम्हाला दिसत नसेल तर आता चष्मा लावून घ्या. मी काय करतोय ते बघा आणि नंतर मग तुम्ही करताना चष्मा काढा. माझा एक हात हा टाळूवरती आहे, मस्तकावरती आहे, आणि दुसरा हात नाभीवरती ठेवायचा आहे. आणि हा हात दाबायचा नाही, अलगट ठेवायचा आहे. आणि दुसरा हात नाभीवरती ठेवायचा आहे. आणि नंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास सोडत असताना मी उच्चारण करतोय ते व्यवस्थित ऐका. आणि नंतर मी सांगितल्यानंतर आपण हे सेशन परत सुरू करूया. ठीक आहे. सो मी आता हे सुरू करतोय, नीट ऐकून घ्या. दीर्घ श्वास घेतलाय. ओके. उच्चारण आहे अ वरती अनुस्वार, अर्धचंद्र आणि अनुस्वार ऍ. ओके. सो आपण घेऊया. हे आपल्याला किती वेळ करायचं असतं ते नंतर, पण आता आपण जे काय करणार आहोत एक 2 ते 3 मिनिटं करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी आपले चष्मे काढून ठेवा आणि आता या नादाला सुरुवात करू. डोळे मिटून घ्यायचे. श्वास येतोय, श्वास जातोय. सगळं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. संकल्प करायचा आहे, आजच्या तारखेत या क्षणात असं काय आहे जे मला भेडसावत आहे किंवा मला उत्तर हवंय किंवा त्याबद्दल योग्य माझ्याकडनं कृती घडावी, कार्य घडावे. त्याचं मानसिक उच्चारण करायचं. एक लक्ष श्वासावर राहील, नैसर्गिक श्वास येणार जाणार. आणि दुसरं लक्ष आपण जे नाद करणार आहोत त्याच्या तरंगांवर, शरीरात कुठे कुठे ती तरंग कशी कशी पसरतायत यावर राहील. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चारण सुरू करायचं. एक हात सुरू करूया. अलगदपणे टाळूवरती, एक नाभीवरती. चष्मे काढायचे आहेत ज्यांचा चष्मा आहे त्यांनी, आणि डोळे मिटून छान या नादात स्वतःला झोपून द्यायचे. जेवढं शक्य होईल तेवढं ते वाढवत न्यायचंय, लांब करायचंय जेवढं शक्य होईल. आणि आतून येऊ देतो. छान कोणी आतून येऊ दे. येस, स्टार्ट. चालू ठेवा, कंटिन्यू ठेवा, मी सूचना देत राहील.
श्वास पोटातून येतोय, घशातून नाही. व्हेरी गुड. करत राहा, करत राहा. Very good. 1 मिनिट राहिलाय. दीर्घ श्वास आणि सोडत असताना बोलायचं. कंटिन्यू. काही भावना येतील, विचार येतील, त्या भावनेत हा नाद करायचा आहे. कंटिन्यू. एखाद्याला वाटेल करावंसं वाटत नाहीये, त्या वाटत नाहीच्या पलीकडे हा नाद नेणार आहे, तेव्हा जाणीवपूर्वक हा नाद कंटिन्यू करा. आपण जीवन पुरवतोय आपल्या प्रत्येक अणूला. शेवटचा अर्धा मिनिट चालू ठेवा. डोळे बंद असू दे. हात दुखेल, थोडं करत राहायचं. अर्धा मिनिट राहिलाय, तो करा. थोडा हात सहन करा, थोडा मागं. स्टॉप. डोळे मिटलेले. डोळे मिटलेले ठेवा आणि हात खाली घेतले तरी चालते. आणि होणाऱ्या अनुभूतीवरती लक्ष ठेवा. अर्धा मिनिट आपण हे करणार आहोत, मग पुढे सरकणार आहोत. 1 मिनिट, अर्धा मिनिट शांत. जे काही घडतंय आत, बाहेर, अवतीभोवती, ते फक्त निहाळायचं. त्याला कुठलंही नामांकन, अर्थ, जजमेंट लावायची नाहीये. जस्ट ऑब्झर्व. ओके, ठीक आहे. आता ह्याचं तुम्हाला सगळे आले व्यवस्थित? ओके. याचा ऍक्च्युअल परिणाम कसा होतो हे तुम्हाला बघायचं असेल तर एक छान पुढचा नाद आहे, तो आपण करणार आहोत. ज्यांना ज्यांना चष्मे आहेत ना, त्यांना त्याची जास्त अनुभूती येईल की किती आपल्या ह्या ज्या काही ही नजर आहे, त्या नजरेत किती लगेच अलौकिक असं तेज येतं. ओके. आणि तो नाद आहे, ते दोन आहेत, ते एकत्र करणार आहोत आपण. माझे आधी मी सांगतो ते व्यवस्थित ऐकून घ्या आणि मग आपण करणार आहोत. ई, इडलिंबूची ई आणि ई म्हणजे ह्रस्व ई आणि दीर्घ ई, हे दोन्ही एकत्र करणार आहोत आपण. आणि त्याच्यासाठी काय करणार आहोत, आपले हे दोन्ही आपल्या डोळ्यावरती ठेवणार आहोत. खूप दाबायचं नाहीये, जस्ट ठेवायचे. आणि उच्चारण कसं करायचंय, ई ई ई ई ई ई
लक्षात आलं? ऱ्हस्व आणि दीर्घ. ओके, सो आपण सुरू करूया. आपले डोळ्यावरती हात ठेवा. चष्मा काढायचा, अलगद टेकवायचे, कपिंग सारखं दाबायचं नाहीये. ओंजळ करायची चालू आणि स्टार्ट करा. ई ई ई स्टॉप. सावकाश हात काढा आपले आणि मांडीवर ठेवून द्या. डोळे बंदच ठेवा. डोळे बंदच ठेवा. हात काढून मांडीवर ठेवले तरी चालणार आहे आणि छान अनुभूती घ्या. अर्धा मिनिट आपण हे करणार आहोत. नाव हळुवारपणे संपूर्ण लक्ष श्वासावर ठेवून दृष्टी आणि दृष्टिकोन यात जे जे डायमेन्शन्स, जे जे आयाम संतुलित व्हायला हवे. डोळे बंदच ठेवायचे. वनकर सर. जे असायला हवं आणि वास्तव याची सांगड आता घडतीये. सुदर्शन आता घडतंय. नाकाच्या वरच्या भागात विशेष करून स्पंदनं जाणवतील किंवा इतरही जाणवू शकतील. केवळ निहाळायचे. एक दीर्घ आणि खोल श्वास घ्यायचा आणि तो हळूहळू तोंडावाटे साऊंड करत सोडायचा. One more time. Come back to your normal breath. नैसर्गिक स्वाभाविक श्वास येतोय जातोय. हळूहळू डोळे उघडायचे. हाताचं घर्षण नाही करायचंय. इतर ध्यान साधनांमध्ये जसं घर्षण करून आपण ऊर्जा देतो तशी या शिवशब्दनाद साधनेत करायची नाहीये. केवळ हळूहळू डोळे उघडायचे आणि अवतीभोवती जस्ट ऑब्झर्व. थोडस वेगळं वाटू शकतं तुम्हाला. वेगळं तेज येऊ शकतं. See how bright everything is. भावेसर ब्रेक घेऊ शकतो. ओके. त्याच नजरेने आपल्याला या छान आपल्या प्रायोजकांची उत्पादने दिसू शकतील.
Kiran sir, continue. सो सांगू शकता तुम्ही कोणाला कशी अनुभूती आली हे आपण नंतर बोलू, पण होप सो की छान अनुभूती आली असावी आपल्याला. एवढे ह्या व्हायब्रेशन्स मध्ये ताकद असते. हे शिवशब्दनाथ हे तुम्हाला खूप छान प्रकारे अनुभूती देऊ शकते. हा दावा नाहीये, पण नक्की होतंय हा आमचा अनुभव आहे. आम्ही ज्या काही थेरपीज देतो ह्या सगळ्या एक जादू नाहीये, पण चमत्कार नक्की आहे. गेले 16 वर्ष आपण करतोय, त्याच्यामुळे हे जे काही तुम्ही आता करताय त्याच्यात छान स्वतःला झोकून द्या. एक वेगळ्या प्रकारची अनुभूती तुम्ही घेऊ शकाल. शिवशब्दनाथचा उपयोग विशेषतः शारीरिक व्याधी, अगदी दुर्धर आजार, कॅन्सर सारख्या आजारांवर, एड्स सारख्या आजारांवर, वास्तू दोष किंवा क्लेन्झिंग साठी, मग ते ऑफिस असो, घर असो, शाळा असो, वास्तू कुठलीही, स्पेस जिथे जिथे आहे, अवकाश जिथे जिथे आहे, तिथे जिथे जिथे नकारात्मकता आहे ती घालवण्याची. मग तो अवकाश आपल्या शरीराच्या आत आहे, आपल्या अवतीभोवती आहे, आपण ज्या घरामध्ये राहतो, बिल्डिंग मध्ये राहतो, परिसरात राहतो, ऑफिस मध्ये जातो, त्या स्पेस क्लेन्झिंग साठी विशेषतः उपयोग होत असतो. आणि आता आपण साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग कडे वळूया. Okay. आतापर्यंत आपण आपल्या अंतर्नादावर, आंतरिक व्हायब्रेशनवर लक्ष दिलं. आता विश्व ज्या नादाने निर्माण झालंय, ज्याच्यामुळे सजीव, निर्जीव, ॲनिमेट, इनॅनिमेट यांच्यातली देवाणघेवाणाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. आपल्या नकळत बाह्य गोष्टीचा आपल्यावर कसा परिणाम होतो आणि आपली ऊर्जा सकाउट होते, ऍब्झॉर्ब होते किंवा आपण गलितगात्र होतो. खूप फ्रेश असतो आणि अचानक थकवा वाटतो, किंवा खूप थकवा असतो आणि अचानक एखादी पॉझिटिव्ह एनर्जी आली की उत्साहित होतं. तसं काहीसं जे काही इनेट आहे, उपजत आहे, आणि उपजत जन्माच्या वेळी आपल्याला सगळ्या प्राथमिक गरजा पुरवल्या गेल्या आहेत. प्रत्येकाच्या कुवतीनुसार ज्याला त्याला श्रेष्ठ आणि बेस्टच मिळालं आहे. हा अनुभव प्रत्येकाला आहे, गरीब असो, श्रीमंत असो. सो त्या उपजत फ्रिक्वेन्सीला आत्ता आपण या नाद योगामार्फत, साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंगच्या मार्फत कनेक्ट होणार आहोत. एरवी आपण बाह्य इंद्रियांनी बघतो, ऐकतो, चव घेतो, अनुभवतो. आता या नादामार्फत आपल्या अंतर इंद्रियांशी कनेक्ट व्हायचंय. त्या अंतर इंद्रियांच्या पलीकडे नीरव शांतता आहे, आणि असं म्हणतात की सायलेन्स स्पीक्स. शांत बसलं, पीसफुल असलं की त्या मोमेंटला घेतलेला निर्णय अतिशय चपखल असतो, योग्य असतो, बिनचूक असतो. सो त्या शांततेपर्यंत नेण्याची ही प्रक्रिया आपल्या उपजत, जिथे तुमच्या फुल पोटेन्शियल्स आहेत, पूर्ण क्षमता आहेत, पूर्ण केपॅबिलिटीज आहेत, अनेक शक्यता आहेत, मल्टिपल पॉसिबिलिटीज आहेत, ऑप्शन्स टू चॉईस मोड. जसं तानाबाळ असताना आपण अगदी ग्रॅज्युएट, अमेरिकेहून परत आलेल्या, रशियाहून परत आलेल्या किंवा भारतातल्या अगदी तज्ञ डॉक्टरला सुद्धा नाचवणारा तो जीव, तू श्रीमंत आहेस, तू डिग्री आहे, तू अमुक आहे, तमुक आहे, माहित नाही, मी या क्षणाला येणार आहे, ही माझी फ्रिक्वेन्सी आहे, त्याबरोबर विज्ञानाला जोडून घ्यायचंय. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास, ही अस्मिता त्या बाह्य जगताचं काहीच माहित नसलेल्या बाळाला माहिती असते, आणि तो सक्सेसफुली नॉर्मल किंवा सीझर किंवा फोर्सेप किंवा इतर पद्धतीने बर्थ
घेत असतो, जीवन प्रक्रिया सुरू करत असतो. ही किमया आहे त्या उपजत फ्रिक्वेन्सी मध्ये. आता आपण त्याला कनेक्ट होऊया. शुभम असतो. ओव्हर टू किरण सर. आपण आता पुढचं जे सेशन घेणार आहोत त्याला म्हणतात साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग. आणि त्याचं सायंटिफिक बेस असा आहे की हे आपलं पूर्ण विश्व जे बनलं आहे ते एका बिग बँगने, एका फ्रिक्वेन्सीने. तुम्ही मी जोडलो गेलोय हे एका फ्रिक्वेन्सीने. ही फ्रिक्वेन्सी जे आपल्याला या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा एकत्र समोरासमोर बसून ह्यावरती छानपैकी चर्चासत्र किंवा ह्यावरती अनुभूती घेण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरते. सो त्याप्रती आपण ग्रॅटिट्यूड पण आम्ही व्यक्त करतो. तुम्ही तुमच्याप्रती ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. भावे सर आणि ब्रेन यांनी ही संधी दिली त्याच्याप्रती ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. आणि हे जे आमच्या आयुष्यात आलेलं आहे, आता हे तुम्हाला मागे दिसेलच नंतर आम्ही दाखवणार आहोत. हे सगळे फ्रिक्वेन्सी बाउल्स, 7 चक्रा बाउल्स. आपल्या शरीरात 7 चक्र असतात. त्या प्रत्येक चक्राची एक वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते. त्या सगळ्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करणारं आपण 7 चक्रा बाउल्सचं पण सेशन हे आता आज आपण करतोय. तर छान याच्यात इन व्हा. याच्यासाठी सूचना अशी, जे बाहेरचं आहे ते सगळं विसरून जा. ज्याला बसून हे सेशन एन्जॉय करायचंय त्यांनी बसून करा, पण ह्या पूर्ण प्रक्रियेत डोळे बंद असतील आणि येणाऱ्या नादावरती लक्ष असेल आणि आपल्या श्वास घेण्याच्या या प्रक्रियेवरती एक लक्ष असेल. ठीक आहे. आणि ज्याला झोपून करायचंय लेटून तो झोपून करू शकतो. ज्याला बसून करायचंय तो बसून करू शकतो. आता पुढचे हे 20 मिनिटं छान आपण ह्या 20-25 मिनिटं जे काही आहेत छान या फ्रिक्वेन्सीला ट्यून होऊया. आपल्या आतील जे काही आहे निगेटिव्ह ते सगळं या फ्रिक्वेन्सीने, आता जसं तुम्ही पहिल्यांदाच जो व्हिडिओ बघितला की या फ्रिक्वेन्सी कशा व्हायब्रेट होतात आणि व्हायब्रेशनने हे सगळे कसे आकार तयार होतात. सो या व्हायब्रेशन्सने आपल्या आतील सुद्धा खूप काही घडामोडी घडू शकतात. हे व्हायब्रेशन्स खूप काम करतं. सो छान एन्जॉय करा. परत एकदा ही सूचना की ज्यांना चष्मे आहेत त्यांनी चष्मे काढायचे आणि हे बसून करायचे. ज्यांना बसता येतं, ज्यांना लेटून करायचं त्यांनी लेटून करा. फक्त या येणाऱ्या नाद्यावरती आणि आम्ही काही सूचना देऊ त्या सूचनावरती व्यवस्थित स्वतःचं लक्ष ठेवा. ओके. शुभमस्तु. भावे सर, तुम्ही जाहिरात दाखवू शकता. एक मिनिट. हॅलो किरण, काय म्हणताय? जाहिरात दाखव यार. कमर्शियल ब्रेक घ्या. हो हो हो. व्हिडिओ किरण, आपण ब्रेक नंतर घेऊया. काय टेक्निकल एरर येतोय काहीतरी. ठीक 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 चालेल. तुम्हाला 1 मिनिट वेळ लागणार असेल परत ट्राय करतो. हा केलं तरी चालेल. आम्ही रेडी आहोत. हा नाही ठीक आहे. यू कॅरी ऑन. सो आम्ही दिसतोय व्यवस्थित सगळ्यांना? हो हो. सगळ्यांचे स्वागत. छान. डोळे बंद करायचे. ज्यांना चष्मे आहेत त्यांनी चष्मे काढायचे आणि जशा मी सूचना केल्या तशा फॉलो करा. ओके. आपण आता
या फ्रिक्वेन्सीच्या जगात प्रवेश कर. येणाऱ्या नादाला फक्त कानांनीच नव्हे तर शरीरातील रोमरोमाने ग्रहण करायचंय, ऐकायचंय. आपल्या पंचमहाभूतातील पंचतत्वातील ठायी असलेल्या त्रिगुणांना द्वैतातील अद्वैताला म्हणजेच मी या शवातील देहरूपी शवातील ईश्वरीय शक्ती शिव शक्ती आहे या भावार्थाला उजागर होऊ द्यायचे. ज्याला आपण सगुण साकार निर्गुण निराकार म्हणतो. त्याची जिवंत अनुभूती एक्सपिरियन्स प्रवाहित संचलित नियंत्रित होऊ द्यायचा आहे.
सो हळूहळू प्रत्येकाने आपल्या श्वासावरती परत लक्ष केंद्रित करायचंय, वास्तवाचं भान घ्यायचंय. हळूहळू हातापायांची हालचाल करायची आहे. आणि जे झोपले असतील ते एका कुशीवर होऊन त्यांनी उठायचंय. जे बसलेले असतील त्यांनी दोन्ही हाताचं घर्षण, उठल्यानंतर दोन्ही हाताचं घर्षण आणि त्याची ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची आहे. चेहरा, हात, पाय आणि हळुवारपणे डोळे उघडून विथ स्माइलिंग फेस. भावे सर, कमर्शियल ब्रेक घ्या. खूप छान. 1 मिनिटात घेतो. किरण सर, कंटिन्यू. सो सगळ्यांचं स्वागत आहे या आपल्या भौतिक जगात. आपण फ्रिक्वेन्सीच्या जगात गेलो होतो मगाशी आणि त्याची अनुभूती घेऊन झाली असेल. सो वी वुड लाईक टू नो की कसं वाटत होतं तुम्हाला, तुमचे अनुभव जर तुम्ही आम्हाला शेअर केले किंवा या संदर्भातले तुम्हाला काही आलेल्या अनुभूतीवरती तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्ही विचारू शकता. कोण ज्याला विचारायचं आहे त्यांनी स्वतःचं नाव घेऊन स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. आम्हालाही कळेल की आम्ही देण्यात कितपत यशस्वी झालेलो आहोत. सर, मी अमित देशपांडे. हा, बोला सर. सर, मला प्रश्न आहे की जे साऊंड हिलिंग तुम्ही आता सांगितलं, तर ते तुम्हाला म्हणजे तुमच्याकडनं जर एकदा शिकला तर मला ती रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागेल? हा, तुम्ही शिकू शकता, रेग्युलर प्रॅक्टिस करू शकता, ऍज अ थेरपिस्ट म्हणून करू शकता, ओके, ऍज अ हिलर म्हणून करू शकता. ओके. आता आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला जी अनुभूती आलेली आहे त्या अनुभूतीमधनं तुम्हाला काय लक्षात आलं. बाकी आपण बोलूच, आमची वेबसाईट दिसत
सर खूप चांगला एक्सपिरियन्स होता एकदम आणि व्हायब्रेशन्स असे जाणवत होते अजून म्हणजे तुमचा जो साऊंड आहे तो प्रत्येक साऊंड पण म्हणजे एक्सपिरियन्स करत होता तर खूप चांगला एक्सपिरियन्स झाला एकदम. शुभमस्तु. शुभमस्तु. हा बोला, कोण बोलतंय? मी विनय अमित कोणकर देशपांडे. बोलतोय. हा हा बोला. सर सुरुवातीला जेव्हा शंखध्वनी आला हम्म, त्याच्यानंतर ऍक्च्युअल प्रोसेस ज्यावेळेला चालू झाली हम्म. त्याला सुरुवातीला बुबुळ स्थिर नव्हती होत. तुमचा व्हिडिओ ऑन करतो सर. व्हिडिओ ऑन होता. व्हिडिओ ऑन आहे का? ओके बोला. त्याच्यानंतर एक मिनिट. त्याच्यानंतर जसं पुढे सेशन सरकत गेलं हम्म. हळूहळू बुबुळ स्थिर व्हायला लागली हम्म. आणि इंटरनली ओंकार ध्वनी यायला लागला. वाव. बरोबर आहे. ही पहिली स्टेज झाली. ओके. सेकंड म्हणजे पहिला शंखध्वनी आणि सेकंड शंखध्वनी ह्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक ओंकार ध्वनी आत यायला लागला आणि संभवामी युगे युगे वाव. हे एक जे वाक्य हम्म. तुमचा आवाज ब्रेक झाला. आता येतो परत क्लिअर. बोला. आता येतोय. हा बोला. या 2 गोष्टी पहिल्या आणि दुसऱ्या शंखध्वनीच्या मध्ये झाल्या. त्याच्यानंतर ज्याला दुसरा शंखध्वनी तुमचा झाला त्याच्यानंतरची गोष्ट आहे की हळूहळू बॉडी रिलॅक्स व्हायला लागली हम्म. आणि आय हॅड गॉन टू सच अ स्टेज की जिथे मला विचार थांबले माझे. शुभमस्तु. क्या बात आहे. निर्विचार स्टेट पटकन मिळत नाही, तुम्हाला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू शांती शांती शांती. पण त्याच वेळेला बाहेरचं सगळं जाणवत होतं की बाबा पंख्याचा आवाज येतोय किंवा काही पक्ष्यांचा आवाज येतोय. म्हणजे ॲट द सेम टाइम ज्याला आपण काय म्हणू शकू की बाह्य जगताचा अनुभव आणि आंतरजगताचा अनुभव हे दोन्ही एकाच वेळेला एक्सपिरियन्स होत होतं ॲट अ थर्ड स्टेज. म्हणजे थर्ड अँगलमधनं या दोन्ही गोष्टी आपण बघू शकत होतो. शुभमस्तु. ही अनुभूती आली आणि नंतर मग शांतता थोड्या वेळाने कट झाली अँड देन आय केम टू नॉर्मल. सो दिस वॉज टोटल प्रोसेस. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. खूप दिव्य अनुभूती आहे. अंतर इंद्रिय आणि बाह्य इंद्रिय यांचा समेट आणि त्यांनी मेसेज पण दिला आहे संभवामी युगे युग. मी अनादी, मी अनंत आहे. हा देह या जन्मासाठीचा माध्यम आहे. हे सहज स्वीकार होत नसतं. ती अनुभूती आता तुम्ही घेतली. शुभम. आणि तुम्हाला जे आता गहीवरून येतंय ना त्या भावना, त्या भावनाच क्लिन्झिंग असतात. येस. आपण उगाच म्हणतो मर्द को दर्द नाही होता है, राईट? आपण सुद्धा हे अश्रू येऊ द्यायचे. ते आत्म क्लिन्झिंग असतं ते, राईट? सो बिंदास हे येऊ द्या, वाहू द्या सगळं. तो अभिषेक आहे, तो अभिषेक होऊ द्या. शुभमस्तु. ओके. एनिबडी किरण सर एक प्रश्न आलाय. बोला ना. अजून कोणतरी बोलत होतं, त्यांना आधी बोलून दे. हॅलो. हा कोण बोलतोय? मला रचना हा. दवंडे. हो हो बोला बोला. मॅडम, बोला. नमस्कार. हा, मला ऍक्च्युली ना सुरुवातीला सगळीकडे व्हायब्रेशन जाणवले पण त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की शरीर नाहीये आपलं आणि घाबरायला झालं त्या क्षणाला. थोड्या वेळाने नॉर्मल आले. बरं झालं त्या ठिकाणी तुमचं थांबलं, नाही तर असं वाटत होतं काय होतंय नक्की, काही कळत नव्हतं मला. पण त्याच्यानंतर जरा ठीक झाले. अजूनही व्हायब्रेशन माझ्या शरीरामध्ये होतात आहे. वाव. हाच अनुभव मला होता. वाव. थँक्यू. वाव. जे व्हायब्रेशन्स आलेत ना. किरण सर एक प्रश्न. ओके. हॅलो. मुक्ताताई बोला तुम्ही. हा, जे व्हायब्रेशन्स आलेत ना, पुढचा किमान अर्धा ते 1 तास तरी त्याच्या सोबत राहा. व्हॉट्सअप किंवा फोन किंवा इतरांशी बोलणं याच्यात वेळ घालवू नका. जी बॉडी नसतानाची जी भीती जाणवली क्षणभर, त्याच्यावर ताबा मिळवायला त्याचा उपयोग होईल. ओके ओके. द फिलिंग ऑफ डेथ आणि त्याच्याशी निगडीत जी भीती आहे ती नियंत्रण होणं गरजेचं आहे. सो हे व्हायब्रेशन्स त्याच्यात मदत करतील आणि मग आपल्याला आपल्या जीवनाशी कनेक्ट करतील. आणि तुम्हाला एक सांगू का मॅडम, ही अनुभूती यायला ना ऋषी ना तप करतात, तप. अच्छा. ओके. आपलं शरीर अशरीर होणं याला म्हणतात. अच्छा. ती अनुभूती दिव्य अनुभूती आहे. डोंट वरी, बी हॅपी.
आज तुम्ही खूप काही मिळवलंय, ओके ओके खूप काही मिळवलंय. सो बी Thank इन दॅट. ओके. हा मी बोलू का? हा बोला ना सर, आपलं हा नाव बोला सांगा. बोला सर. मी विनोद शामराव अंबरकर, नाशिक. बोला ना Okay. सर. अतिशय छान फिलिंग झालेलं आहे. म्हणजे त्याला आता मला वर्णन करता येणार नाही, पण त्याला आपण सुखद फिलिंग म्हणू. अतिशय सुखद. म्हणजे बस त्याच्यातच थांबायचं, ही जी कंडिशन आहे ही मला मिळालेली आहे. त्याचं वर्णन मला करता येणार नाही, पण सुंदर. आणि मला याच्यात कनेक्टेड विचारायचं, आता हे जर त्याला रेग्युलर करायचं असेल तर आपण मार्गदर्शन करा, काय त्याच्या ऑडिओ व्हिडिओ काही देता येईल का? त्या संदर्भात तुम्ही ब्रेन ग्रुपवर आहात का? कशावर? आपल्या हो. ग्रुपमध्ये आहात का? ब्रेनच्या ग्रुपमध्ये आहात का? नाही. फेसबुकवर जॉईन झालात का? हो, नवीन नाही. हा, तर त्याच्यात आपली माहिती आहे, मी देतच राहील. सो त्या संदर्भातली. आणि माझा नंबर मी इथे देतो, तो नंबर तुम्ही नोट डाऊन करा. किरण सर, मीनवाईल एक प्रश्न आलेला आहे हो, दीक्षित हो. सरांचा. हो. ध्यान दररोज करायचे असेल तर कसे करावे आणि याचं मार्गदर्शन कराल का? ओके. या सगळ्याचं आपण असं थोडक्यात मार्गदर्शन करू शकणार नाही, पण आता जी काही अनुभूती तुम्हाला आलेली आहे त्या अनुभूतीला जर अजून पुढे न्यायचं असेल तर आपण सेशन्स घेत असतो. की इंडिव्हिज्युअल्स पण असतं आणि ग्रुप सेशन्स पण असतात. तर कधीतरी आपल्याला वेळ मिळाला, चान्स मिळाला तर आपण ब्रेन ग्रुप वरती सुद्धा एक ग्रुप सेशन घेऊ. डेफिनेटली ग्रुप सेशन आपण घेऊ. तसं आम्ही इंडिव्हिज्युअल सेशन्स पण घेतो. हे आमचं प्रोफेशन आहे. आम्ही 16 वर्ष ह्यात काम करतो आणि खूप छान अनुभूती येते सगळ्यांना. तर आपण ब्रेन तर्फे ही सगळ्यांना परत एकदा अनुभूती देऊ जेव्हा कधी वेळ मिळेल. पण आता सध्या माझा नंबर मी इथे दिलाय 9322799171. याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. माझ्या याच्यावरती आमच्या cosmoadvocacy.com नावाचं तुम्हाला दिसत असेल नाव, तर तिथे पण तुम्ही व्हिजिट करा. डेफिनेटली वेबसाईट आहे आपली. सो खूप छान अनुभूती आली आहे तुम्हाला. ह्यामध्ये राहा, तुम्ही ह्याच्याशी कनेक्टेड राहा. हे फ्रिक्वेन्सीचं जग आहे. आज या फ्रिक्वेन्सीने आपल्याला एकमेकाशी भेट घालून दिलेली प्लॅटफॉर्म आहे ब्रेनचा. ब्रेन, मेंदू, राईट. आणि त्या मेंदूतल्या सगळ्या उलाढाली आपण करतोय आणि ब्रेनने ही आपल्याला संधी दिली. ओके किरण सर, अजून एक हर्षद बोलतोयस का? बोला. कोण बोलत होता? ठीक आहे. किरण सर, एक नीरज दांडेकर, डॉक्टर नीरज दांडेकर यांचा एक रिप्लाय वेगळा होता, त्याच्यावरती जरा सांगा. उजव्या डोळ्यातलं पाणी येत होतं. हो. ओके. त्यांच्या उजव्या डोळ्यातलं पाणी येत होतं डॉक्टर. आता आणि श्रीकांत देव यांनी रेज हँड केलेलं आहे, ते पण बघा. मेंदू कन्सिडर केला तर मेंदूचे विविध कार्य आहेत, पण ढोबळ मानाने जर त्याचं आपण वर्गीकरण केलं तर उजवा मेंदू आणि डावा मेंदू. सो नेत्रापर्यंत जे काही मेसेजेस जात असतात, मोटर रिफ्लेक्सेस होत असतात, ते सेम पातळीवर असतात आणि मग डोळ्याच्या लेवल पासून ते क्रॉस करतात. उजव्या मेंदूचं कार्य काय तर क्रिएशन, लव, ऍबस्ट्रॅक्ट. डाव्या मेंदूचं कार्य काय तर लॉजिक, डिसिजन मेकिंग, टायमिंग सेन्स. सो उजवा मेंदू रिलेटेड टू क्रिएशन, there might be some block or love expression or some sadness which has flown down. Something regarding creation जे तुम्ही स्वतःशी किंवा इतरांशी व्यक्त होत नसाल किंवा होऊ इच्छित असाल आणि ते शक्य झालं नसेल, ते या पाण्यामार्फत तो ब्लॉक निघून गेलाय, तो स्टक पॅटर्न निघून गेलाय. किंवा शारीरिक पातळीवर जर गृहीत धरायचं झालं तर मोटर लेवलला सेरिबेलमच्या वर जो मोटर सेन्स असतो, ब्रोकाज एरिया, तिथे काहीतरी इश्यू असू शकतो. सो तुम्ही
आयुर्वेदाचार्य आहात, वैद्य आहात, आय कॅन सजेस्ट यू कॅन गो फॉर नेत्रतर्पण or nasya. There is some block on the right side. Either emotional level or physical level. तुमच्या आयुष्याचा आढावा घेतला तर तुमचं तुम्हाला कळेल. अजून कोणाला विचार? श्रीकांत देव हात वरती केलाय आणि आशिष गोडबोले, तर एकेकाने विचारा. श्रीकांत देव बोलतोय मी. आमचं प्राणायामाचा वर्ग किंवा योग वर्ग होतो, याच्यामध्ये मी तुमचं सेशन जरूर ठेवायचा प्रयत्न करेन. खूप चांगलं झालेलं आहे. आणि ह्या तुमच्या नादावरती जर प्राणायामाचा अभ्यास केला, ध्यानाचा अभ्यास केला, तर खूप छान एकदम एक्सपिरियन्स येईल. तुमच्या सेशन घेऊन तुम्हाला मदत करेन. धन्यवाद. गोडबोले सर. आशिष गोडबोले सर. हॅलो. व्हिडिओ पण ऑन ठेवा. सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांनी या ठिकाणी उत्तम असं सेशन घेऊन खूप मोठं सहकार्य केलंय. आपण यांचं पुण्यामध्ये काही लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा आपण काही कार्यक्रम आयोजित करता आला तर आपण करू शकू. आणि त्यांचं हे सेशन जे आहे 15 ते 18 मिनिटाचं ते खूप उत्तम झालेलं आहे. आणि आपण कुठल्या जगात आहोत, आता कुठे आहोत याचा पूर्णपणे विसर पडतो आणि माणूस उत्तम अशा उंच अशा शिखरावरती जाऊन पोहोचतो त्या नादाच्या ह्याच्यातून, असा मला स्वतःला आलेला अनुभव आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपले पुण्यामध्ये बरेचसे सेशन झाले, बेंगलोरला सगळे, महाराष्ट्राच्या बाहेर पण झाले. तर डेफिनेटली आम्हाला आवडेल की आपण पुण्यातही परत एकदा करूया. अजून कोण बोलतंय? आमची माहिती मी दिली आहे आनंदगण. हे जे सेशन आपण जे असतो, कारण हे 18 मिनिटाचं सेशन आहे. ऍक्च्युली सेशन 30 मिनिट टू 45 मिनिटचं असतं. सो यू कॅन इमॅजिन की किती छान अनुभूती येऊ शकते. आणि विविध आजारांवरती आणि विविध समस्यांवरती हे सेशन कारणीभूत ठरतं. आपल्या टेस्टिमोनियल्स तुम्ही बघू शकता. येस सर. कोण बोलतंय पुढे? किरणजी, एकाने एक प्रश्न विचारलाय बघा. बोल. 7 म्युझिक नोट्स आणि 7 चक्र यांचा संबंध आहे कारण त्या फ्रिक्वेन्सीचे काही ऑर्डर आहे का? परत एकदा विचारा. चॅट बॉक्स मध्ये आहे बघा, विचार. एक मिनिट. 7 म्युझिक टोन्स आणि 7 चक्र यांचा काही संबंध आहे का असं एकाने विचारलंय. आणि त्या फ्रिक्वेन्सीचा काही ऑर्डर आहे का त्यांची? प्रत्येक चक्राची एक स्वतःची फ्रिक्वेन्सी असते, राईट. तुम्हाला मी एक छान एक्सरसाइज आता देतो, सगळ्यांना मी सांगतोय, सगळेजण बघा. हा जो हात आहे माझा, तो ओंजळीसारखा इथे मी ठेवतोय. मी ह्याचं उत्तर एक्सटेंडेड पुढे देणार आहे. आता हा एक्सरसाइज करा छोटासा. रोजच्या तुमच्या जीवनात ही छोटी एक्सरसाइज तुम्हाला किती जबरदस्त कारणीभूत ठरेल, काम करेल. पुढे तुम्हाला जर एखादं कुठल्या कामासाठी जायचं असेल, कोणाला महत्वाच्या व्यक्तीला भेटायचं जायचं असेल, तर आपली आतली एनर्जी कशी आहे हे चेक करता येईल. अस्वस्थ आहे की शांत आहे. सो त्याच्यासाठी हा एक्सरसाइज आहे. आधी बघून घ्या, नंतर करा. तो असा आहे, आपल्या दोन्ही हे कानपाळ्या आहेत, तिथे आपली हे जे बोट आहेत ही लावायची, जस्ट थोडस टिल्ट करायचे आणि ओंजळ ठेवायचे. गालाला टच नाही करायचं, ओंजळ ठेवायचे आणि स्वतः स्क्रीन फुल करा. फुल स्क्रीन करा सर, प्लीज फुल स्क्रीन करा. नाही, तुम्ही मोबाईल आडवा केला तर होईल. मोबाईल वरती बघत असलात तर मोबाईल आडवा करा म्हणजे होईल फुल स्क्रीन. एक मिनिट. नाही, ठीक आहे, करू आपण. आता दिसतंय? असा हात करायचा आणि आता स्वतःचा आवाज आहे का, ओम किंवा काहीही म्हणा. आणि तो आवाज कसा वाटतोय तुम्हाला? अस्वस्थ वाटतोय, हार्श वाटतोय, मृदू वाटतोय? करून बघा. असा आवाज, हे कानपाळी थोडी अशी करायची आणि आपलाच आवाज आपण ऐकायचा आहे. अतिशय वेगळी आपल्या कॉस्मोडोकसीने शोध लावलाय हा. असेल दुसरीकडे तर आय डोंट नो. ऐकून घ्या. तुम्हाला तुमचा आवाज कळेल की कसा आहे, तुमच्या आतली एनर्जी कशी आहे, अस्वस्थ आहे, शांत आहे. ठीक आहे. तर हे रोज करायचं. कदाचित तुम्ही बाहेर पडताना करा. रोज करायचं म्हणजे जेव्हा तुम्हाला महत्वाच्या कामासाठी जायचं असेल किंवा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे बघा की आज माझं
झोप झाली ती शांत झाली की नाही हा आवाज तुम्हाला सांगेल. म्हणजे कोणाशी डील करताना तुम्हाला याचा छान उपयोग होईल. राईट. प्रश्न असा होता की 7 चक्रांच्या एनर्जी 7 फ्रिक्वेन्सीज असतात. त्या फ्रिक्वेन्सी प्रत्येक फ्रिक्वेन्सीचं एक वेगवेगळं कार्य असतं आणि आपण आता जे बाउल्स घेतले होते ते 7 चक्रा बाउल्स आहेत. त्या 7 चक्राच्या 7 फ्रिक्वेन्सीज आहेत म्हणून आपण ते 7 जे काही बाउल्स होते ते घेतले आणि ते 7 म्युझिक नोट्स आणि 7 चक्र मदन जोशी साहेबांनी विचारलेला तो प्रश्न होता. सो त्याची ऑर्डर काही नाहीये, आपोआप ते होणार आहे इंट्युशनने. ज्या चक्राला ज्याची गरज असेल तीच एनर्जी तुमच्याकडनं आपोआप झाली असणार, आपोआप येते. सप्तचक्र आणि म्युझिकल नोट्स साम्य आहे का? तर लौकिक अर्थाने हो, पण आध्यात्मिक अर्थाने नाही. म्युझिक लौकिक अर्थाने पहिलं कार्य करतं ते श्रवण इंद्रियावर, राईट. आणि आपलं सप्तचक्र म्हणजे साऊंड फ्रिक्वेन्सी हिलिंग हे फक्त श्रवण इंद्रियावर कार्य करत नसून अंतर बाह्य विशेषतः भूलोकातील जी स्पंदनं आहेत आणि भूलोकाच्या बाहेरही अनेक विश्व आहेत, अनेक गॅलेक्सीज आहेत, अनेक कॉस्मॉस आहेत, अनेक प्लॅनेट्स आहेत, तिथपर्यंत पण ही ऊर्जा पोहोचू शकते. सो म्युझिक इज लिमिटेड टू अर्थ प्लेन अँड इयर for mind and body only, but Saptachakra sound frequency healing can go beyond mind and body and you can directly connect to the Shiva also. जे अनादि अनंत अनुभूती आहे, जे सुरुवातीला मी सांगितलं जन्म की जीव, म्युझिक कॅन बी रिलेटेड टू जन्म, but the sound frequency healing can be related to जन्म also and जीव also. शिवाने त्या डमरूतनं नाद निर्माण केले, वैखिरी वाणी. देर आर डिफरंट लेवल्स ऑफ साऊंड. त्यातली एक वैखिरी वाणी जी आपल्याला या कानाने ऐकू येते. तशीच मध्यमा आहे, पश्चंती आहे, त्याचे विविध स्तर आहेत. सो द फ्रिक्वेन्सीज सिम्युलेट बट दे आर नॉट द सेम. त्यांचं प्रयोजन, त्यांचं इंटेन्शन, त्याची अनुभूती आणि त्याचं रिझल्ट मॅनिफेस्टेशन यावर परिणाम नक्कीच होत असतात. विद्यार्थ्यांच्या एकाग्रता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ याच्यावर सुद्धा ह्या फ्रिक्वेन्सीज खूप छान काम करतात. डेफिनेटली विविध आजारांवरती काम करतात. ह्या सगळ्या गोष्टींवरती परिपूर्ण विश्वास पाहिजे, प्रगाढ श्रद्धा पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, तर डेफिनेटली तुम्हाला ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज वर्क करतील. ओके. सो एनीबडी एल्स? सर एक सर मी बोलू का? बडवे बोलते. बडवे, पद्मा बडवे. मला पहिल्यांदा साऊंड जो आलाय ते पहिल्यांदा व्हायब्रेशन्स डोक्यामध्ये हे झाले. नंतर मग विशुद्धी चक्रामध्ये म्हणजे गळ्यामध्ये झाले. नंतर छातीपासून वरपर्यंत परत गेले. नंतर मग हळूहळू हळूहळू खालपर्यंत आले आणि मग मूलाधार पासून परत वरपर्यंत गेले. आणि मग नंतर एकदम शांत वाटलं आणि छान अनुभव आला. अतिशय सुंदर अनुभव आलेला आहे. खूपच छान वाटलं. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? कारण माझं चॅटबॉक्स कडे लक्ष नाहीये. आपले ऍडमिन्स मला सांगतील ते. फेसबुकवरचे पण काही प्रश्न असतील तर सांगतील. प्रश्न असतील तर छान विचारा, अनुभूती घ्या. आपल्याकडे अजून एक 5 मिनिटं आहेत. सो नाहीतर एक आपल्याला समअप करताना छान एक मेडिटेशन करायचंय. हे मेडिटेशन असं की कॉस्मिक ऍडव्होकेसी ही नेहमी मानते की सगळं काही आपल्यात आहे, बाहेर का शोधायचंय. म्हणून आपला एक मूलमंत्र आहे, आपला ब्रीद वाक्य आहे, स्वयंभूमी सर्वज्ञ सर्वशक्तिमान. आपल्यातलाच गुरु आपल्याला आणतो. आम्ही सुद्धा नाही तर तुम्ही तुमचेच स्वतःतल्या एनर्जीला छान हार्मोनाइज करू शकता आणि त्यातनं जे काही तुमचे इश्यूज असतात
ते इश्यूज सॉल्व्ह करू शकता. फक्त ते दाखवणारे आम्ही मार्गदर्शक आहोत, आम्ही एक चॅनल आहोत आणि या थ्रू तुमच्या साऱ्या समस्या दूर होतील. सो आपण हे एक जे काही एंड करताना आपण हे जे सेशन आहे ते घेऊया. 2-3 मिनिटाचं आहे. मी मॅडम सांगतो काय सरांनी जे सांगितलं स्वयंभू मी सर्वज्ञ सर्वशक्तिमान, याला पुष्टी देत मला एक विशिष्ट संकल्पना जी ब्रेन दर मीटिंगच्या वेळी राबवत असते. प्रत्येक सेशनची सुरुवात, प्रत्येक सत्राची सुरुवात पसायदानाने होत असते आणि पसायदानाचं पहिलंच वाक्य एंडिंग पसायदानने होत असते. त्याचं पहिलंच वाक्य जे ज्ञानेश्वरांनी रचलेलं आहे ते संबोधतात स्वतःला आणि पूर्ण विश्वाला. ते कुठल्याही देवाला उल्लेखत नाहीयेत, ना कृष्ण, ना शिव, ना विष्णू, ना ब्रह्मा, ना देवी. आता विश्वात्मके देवे, विश्व आत्मक जो देव आहे, जो बाहेर आहे, जो माझ्यात आहे, त्याला नमन करू. आणि मग पुढे एक उक्ती येते, विश्व सूर्ये स्वधर्म पाहि. जेव्हा आपण विश्वात्मकाशी कनेक्ट होतो तर स्वधर्माचा जो सूर्य आहे, तेज आहे, शक्ती आहे, जे सरांनी सांगितलं स्वयंभूमी सर्वज्ञ सर्वशक्तिमान, हे आपल्यातही उजागर व्हायला लागतं. जी अनंतता, जी गूढता, जी प्रगल्भता, जी प्रगाढता या संपूर्ण सृष्टीत चराचरात व्यापलेली आहे, ती आपल्यातही जागी व्हायला सुरुवात होते या मंत्र जागराने. सो किरण सर, जस्ट एक 2-3 मिनिटाचं करणार आहोत आपण, पण छान अनुभूती घ्या. डोळे बंद करा, येणाऱ्या नादावरती लक्ष ठेवा. ज्यांना चष्मे आहेत त्यांनी चष्मे काढा आणि आपण आता एक 3 मिनिटाचं एक छान मेडिटेशन करूया. ओके. सर्वशक्तिमान स्वयंभूमी सर्वज्ञ 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 सर्वशक्तिमान. परत या जगात यायचंय, भान घ्यायचंय आणि आपल्या दोन्ही हातांची घर्षण करून त्याची ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची. चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आहे. ओके. चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आला आहे एकांचा की प्लीज इन्फॉर्म अस मंथली चार्जेस, हाऊ मेनी आवर्स पर डे, डेज पर वीक, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. हे ऍक्च्युअली कसं आहे की महिन्यातनं आपले म्हणजे आठवड्यातनं एकदा होणार, म्हणजे महिन्यातनं 4 सेशन्स होतील ही, आणि ती एक तासाचे सेशन्स असतील की ज्याची पूर्ण ऊर्जा तुम्हाला आठवड्याभर पुरेल, असा त्याच्यामागचा कॉन्सेप्ट आहे. आज तुम्ही केलं रविवारी की ते रविवारची एनर्जी तुम्हाला शनिवारपर्यंत पुरेल. आणि ते कसं करायचं, काय करायचं, त्याची इन्स्ट्रक्शन आपण देऊ. डेफिनेटली पर्सनली तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. अतिशय 930 रुपये म्हणजे निग्लिजिबल आहे. ऑनलाईन आपण हे सगळं करणार आहोत.
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ज्याचे खूप सारे चार्जेस असतात ते न घेता याचा जास्तीत जास्त फायदा, आत्ताच आपण ऐकलं, स्वयंभूमी सर्वज्ञ सर्वशक्तिमान. मग तिथे कुठलाही आजार, कुठलंही संकट आपल्याला घाबरवू शकत नाही. कोरोना से ना डरो, कोरोना से डरो ना. त्याचे सुद्धा काही गोष्टी असतील, उलट त्याला आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं पाहिजे की त्याने आपल्याला आपल्या आतल्या जगात जाण्याची संधी दिली. थँक्स टू जो कोण असेल तो, हिम, हर, इट, त्याच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करू की बाबा रे, तू आता इथे आलायस, तुझं काम झालेलं आहे. आमच्या ह्या समस्त मानवजातीला कळलेलं आहे की आमचं काय चुकत होतं. सो थँक्यू, तू तुझ्या जगात परत निघून जा. त्याला नावं ठेवत बसण्यापेक्षा आपण त्याच्यावरती ग्रॅटिट्यूड व्यक्त करू. डेफिनेटली याच्यातनं, या स्वयंभू मधनं तुम्हाला ताकद येईल. विश्वात्मके देवे म्हटलं तर ही संपूर्ण सृष्टी सर्वसमावेशकता, ऑल इन्क्लुसिव्हनेस या तत्वावर, या प्रिन्सिपलवर कार्यरत आहे. या सृष्टीतील एकही घटक, मग तो जीवाणू असो किंवा व्यक्ती असो, त्याचा तुम्ही जर स्वीकार नाही केला, त्याचा तिरस्कार केला, त्याला जजमेंट केली, तर व्हॉट यू एक्सक्लूड कनेक्ट्स विथ यू टिल यू इन्क्लूडेड. आणि मग जे तुम्ही एक्सक्लूड करता, जे तुम्ही जज करता, तीच गोष्ट ऊर्जेच्या, चेतनेच्या पातळीवर तुमच्या आयुष्यात कधी शिरकाव करते आणि हेल्थ, वेल्थ, रिलेशन, करिअर, एज्युकेशन, सोशल रिलेशन्स या ठिकाणी कुठेतरी विघ्न निर्माण करते. व्हॉट यू एक्सक्लूड, यू गेट एक्सक्लुडेड ऑन दॅट फ्रंट. सो कोरोनाला स्वीकार करायचंय, आलायस, ओके. ही विश्व, ही सृष्टी तुझ्याही सर्जनशीलतेसाठी आहे, पण तुझ्या मर्यादा सांभाळून, माझ्या मर्यादा सांभाळून. हे जेव्हा आपण स्वीकार भावात जाऊन म्हणतो, तेव्हा कोरोना काय, कुठलाही आजार आपल्याला, व्याधी किंवा आजार होऊ शकत नाही. तो आपला दास बनतो. बिकॉज वी रेस्पेक्ट. इमॅजिन एनिथिंग, एनीवन यू रेस्पेक्ट, तो आपल्यावर हल्ला करेल का, शिवीगाळ करेल का? का आपण जे सांगू ते ऐकेल, स्नेहाने, ममत्वाने, हृदय टू हृदय कनेक्ट व्हायला तयार होईल. सो वी हॅव टू इन्क्लूड कोरोना ऑल्सो. हे भूलोक, ही धरती सगळ्यांसाठी आहे, केवळ आपल्यासाठी नाहीये. याचा स्वीकार केला तर माझं स्वयंभू, त्याचं स्वयंभू, आणि प्रत्येकाचं आपापलं जे ठरलेलं स्थान आहे ते रिएस्टॅब्लिश व्हायला आपणच आपल्याला आणि पूर्ण सृष्टीला सहकार्य करू शकतो. धन्यवाद. शुभम असतो. शुभोदय. सो सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो. आम्ही दोघंही कॉस्मिक ॲडव्होकसी कडून आभार मानतो की ही संधी दिली. भावे सर, आमच्याकडनं आता हे सेशन आम्ही, यू कॅन प्रोसीड इफ यू वॉन्ट कमर्शियल ब्रेक. ठीक आहे. नमस्कार सर्वांना. खूप मजा आली हे सेशन घेताना. मी मिलिंद पाध्ये, आपले जे मुख्य ऍडमिन आहेत ब्रेनचे, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. मिलिंद. हा, नमस्कार. सर्वप्रथम मी आपले आजचे स्पीकर श्री किरण तानपाठक, जे एक मान्यवर असे हिलिंग एक्सपर्ट आहेत, त्यांचे मी सर्व ब्रेन समूह आणि ऍडमिन टीमद्वारे आभार मानतो की त्यांनी आपल्याला स्पिरिच्युअल पॉवर बद्दल अतिशय संतुलित आणि अतिशय उत्कंठावर्धक अशी माहिती दिली. त्याचा मूळ उद्देश काय किंवा अनुभूती जी आपल्याला आली आहे ती देखील कशा प्रकारे ती तुम्हाला ती व्यवस्थित त्यांनी समजून सांगितली. तर याबद्दल त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार. आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रायोजक, त्यांचे देखील मी आभार मानतो इथे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे प्रेक्षक, आज तुमच्याशिवाय हा सहभाग, तुमच्या सहभागाशिवाय हे सक्सेसफुल होऊ शकला नसता कार्यक्रम. त्यामुळे तुमचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच पाध्ये सर. किरण सर, मुक्ताताई, तुमचे मनपूर्वक आभार. ब्रेननी गेल्या 3 दिवसामध्ये आयुर्वेद हे शरीरावरती औषधोपचारद्वारे कोरोना से ना डरो ना
या सत्राखाली कोरोनाला आपण बाहेर लांब कसं पाठवू शकतो हे शिकवलं. काल डॉक्टर नम्रता गोरे यांनी आपण योगासनं करून शरीराला सुदृढ कसं ठेवू शकतो हे शिकवलं आणि कोरोनाला आपण लांब कसं ठेवू शकतो हे शिकवलं. तर आज आपण मोबाईलचा स्वतःचा आवाज म्यूट करा. हॅलो एको येतोय. मोबाईल असेल तर मोबाईलचा आवाज म्यूट करा. नाही मोबाईल नाही याच्यावरती. ठीक आहे आता येतोय का आवाज ऐकू? नाही एको येतो. बोला. बर ठीक आहे करतो मी ऍडजस्टमेंट. मे बी दोन्ही याच्यावर चालू असेल. हा आता येतो क्लिअर. आवाज तर त्याच्यामध्ये आपण 2 दिवस बघितलं की शरीर विचाराबद्दल आणि व्यायाम योगाबद्दल, पण इंटरनली आपण कसं अजून डेव्हलप होऊ शकतो त्याचं पूर्णपणे प्रोसेस आहे की आहे आणि याच्यासाठी आपण माध्यमातून आता पण हा सगळा जो आवाज कट होतोय. आता येतोय का बघा? येस क्लिअर 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 एकदम क्लिअर. तर ही जी ब्रेनचे उपक्रम जो आपण केलेला आहे याच्यामध्ये सर्वात जास्त मेहनत जर का कोणी घेतलेली असेल तर ब्रेनच्या सर्व ऍडमिन्स टीमनी घेतलेली आहे आणि त्यांचे जर का आभार नाही मानले तर ते अर्धवट काम केल्यासारखं राहतं. तर त्याच्यामुळे मी पूर्ण ब्रेन टीमचे आभार मानतो. त्याच्यामध्ये विशेष मेहनत घेतलेले किरण तानपाटक जे आपल्याबरोबर आज स्पीकर होते, मिलिंद पांते, हर्षद बर्वे, त्याच्यानंतर आशिष गोडबोले, गजानन धर्माधिकारी आणि याच्या व्यतिरिक्त आपले सर्व जे ब्रेनचे ऍडमिन्स आहेत की ज्यांनी मेसेज इतर ग्रुपमध्ये पोहोचवून आपल्यापर्यंत पोहोचवले त्या सर्वांचे मी आभार मानतो. प्रायोजकत्व देण्यासाठी पुढे आलेले जोशी बिल्डर्सचे कौस्तुभ कळके सर यांचे मनपूर्वक आभार. मनी एंटरप्राइजेसचे जे रिअल इस्टेट आणि फायनान्स क्षेत्रामध्ये वगैरे काम करतात त्यांचे विनय कोनकर सर यांचे मनपूर्वक आभार. आणि आपले अजित गानू सर हे कायम आमच्या एका हाकेला धावून येतात तर त्यांनी पण प्रायोजकत्व दिलेलं आहे या प्रोग्रामसाठी तर त्यांचे पण मनपूर्वक आभार. आता या सगळ्यामध्ये आपण हे तर प्रयत्न करत असतो उपक्रम, पण या सर्वांमध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलेला आहात आणि या तुमच्यामुळे हा उपक्रम यशस्वी होतो. त्याच्यामुळे सक्सेस मधला यू नसेल तर मग आपल्याला काहीच उपयोग होत नाही. तर तुम्ही नसाल तर कुठलाही उपक्रम शक्य नसतो. याच्यामुळे प्रत्येक जण इथे जो सहभागी झालेला आहे त्याचे ब्रेन टीम तर्फे मनपूर्वक आभार आणि असाच प्रतिसाद आणि साथ आम्हाला देत राहा आणि आशीर्वाद देत राहा. एवढं बोलून मी हा कार्यक्रम संपवतो आणि तुम्हाला कोणालाही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी माझा नंबर खालती परत एकदा शेअर करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर देतोय, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट